कैलास भोईर यांच्याकडनं 500चं कॅश प्राइज असेल. स्ट्राइक एंडला फलंदाज अक्षय आणि नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज भावेश. गोलंदाज सनी. एक षटकारासाठी 500चं कॅश प्राइज असेल सन्माननीय भोईर साहेबांच्या वतीने. ऑल द बेस्ट टू बोथ टीम्स. पहिलाच बॉल या ठिकाणी मोठा फटका, मोठा प्रहार आणि चेंडू जाईल फक्त आणि फक्त डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव. 500चं कॅश प्राइज या ठिकाणी घोषित केलं होतं. एका क्षणाला वाटलं की पहिल्याच चेंडूवरती त्याचा शुभारंभ होतोय, मात्र मैदानाच्या रचनेप्रमाणे फक्त एकच धाव. श्रावण स्पोर्ट्स ए यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय. पहिल्या चेंडूला एक धाव. गोलंदाज तयार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती. वेगवान चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे, चांगला अटेम्प्ट करतोय, मात्र चेंडू नो मॅच लँड मध्ये पडेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वी पद्धतीने कंप्लीट होत आहेत. धावसंख्या पोहोचते जाऊन 3 या आकड्यावरती. पहिलं या ठिकाणी षटक हाताळत असताना 3 धावा. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडे गोल, फलंदाज बाद. सुभाष चंदे यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत जयदुर्गा अतकोली संघासाठी. सुरेख ज्यावेळेस शुभेच्छा येतो त्याच वेळेस त्या ठिकाणी सनीकडनं त्रिफळा उद्ध्वस्त झाला. धन्यवाद सुभाष, खूप सुरेख गोलंदाजी. फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय. बघूया. आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते फक्त आणि फक्त 3च धावा 3 चेंडूंच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. तर गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. गोलंदाज तयार. पहिल्याच षटकामध्ये ब्रेक थ्रू मिळालाय. वेगवान चेंडू, चांगली लाईन, चांगली लेंथ पाहायला मिळते. 80s डॉट आणि हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंमध्ये फक्त 3च धावा या ठिकाणी खर्च केल्यात. त्याचं यश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाजाला बाद करण्यामध्ये आपण पाहिलं तर बाद झाला फलंदाज अक्षय. वेगवान चेंडू, फक्त थोडीशी दिशा भरकटते. पंचांचा वाईटचा इशारा आणि धावसंख्या अजून 1 ने सरकेल पुढे. 1 धावा लागतात धावफलकावरती. फक्त आणि फक्त 4 धावा. 4 रन्स ऑन बोर्ड या ठिकाणी पाहायला मिळतात. षटक क्रमांक हाताळत असताना ते पहिलं. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना वेगवान चेंडू, बॅटचा चांगला संपर्क नाहीये. जोरदार अपील पंचांकडे गेलाय. एक्झॅक्टली पंच रीड करतात. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1च धाव आणि धावसंख्या 1 ने सरकेल पुढे. 5 धावा. लेग बायच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी 1 धाव मिळाली. डावकरी आताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला होतोय भावेश. गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज तयार. गतीमध्ये परिवर्तन, चांगली लाईन पाहायला मिळतीये. मात्र थोडीशी दिशा भरकटते. पंच एक्झॅक्टली रीड करतात चेंडू कुठल्या दिशेने गेलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आणि दंडित केलाय. वाईडच्या स्वरूपामध्ये ही 1च धाव. एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 6. गोलंदाज तयार, 4 आपल्या बॉलिंग मार्कवरती. आपल्या बॉलिंग मार्कवरती. गोलंदाज तयार. पहिल्याच षटकामध्ये ब्रेक थ्रू मिळालाय. वेगवान चेंडू, चांगली लाईन, चांगली लेंथ पाहायला मिळते. 80s डॉट आणि हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंमध्ये फक्त 3च धावा या ठिकाणी खर्च केल्यात. 4 चेंडूंमध्ये फक्त 3च धावा. 2 धावा.
वेगवान चेंडू, चांगला फटका देखील पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी, त्या संधीचं सोनं होत नाहीये. दरम्यान दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. धावसंख्या दोन्ही सर्कल पुढे. पहिल्या षटकाच्या या ठिकाणी मात्र समाप्तीच्या नंतर 8 धावा.
बॅटचा संपर्क झाला त्याच वेळेला चेंडूवरती ब्रँड चिटकवला आणि चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. एकूण धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती 21 धावा, 21 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आणि या ठिकाणी 500चं कॅश प्राइज देखील दिलं जाईल फलंदाज आतिशला, ज्याच्या बॅटमधनं एक जबरदस्त असा फटका पाहायला मिळाला षटकाराच्या स्वरूपामध्ये. आता मात्र षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं घेऊन येतोय गोलंदाज तेजस गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजव्या बाजूने. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा यावेळेस मात्र पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूला या ठिकाणी मात्र यशस्वी प्रयत्न, फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 28 धावा, 28 ऑन बोर्ड. गतीमध्ये परिवर्तन आणि चांगलं कमबॅक पाहायला मिळेल षटकार खाल्ल्यानंतर येणारा हा निर्धाव चेंडू. षटक क्रमांक तिसरा मधला हा चौथा चेंडू होता. अजूनही 2 चेंडू या षटकातले शिल्लक असतील. काय जबरदस्त फटका खेळला या ठिकाणी फलंदाज स्वप्नीलने. वेगवान चेंडू तेच तर्रार पाहायला मिळेल. गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि या ठिकाणी फलंदाजाला आता मात्र शांत केलं या 2 चेंडूंच्या माध्यमातून. षटकातला अंतिम चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूला गडी बाद होता, त्यानंतर सिंगल षटकार आणि येणारे हे डॉट चेंडू. चांगली लाईन आणि चांगली लेंथ पाहायला मिळते. इट इज डॉट बॉल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 28 धावा. नरेश गोलंदाजी मार्कवर आणि हा अंतिम आणि अत्यंत महत्वपूर्ण असं षटक घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवरती. संघनायकाचा जो विश्वास आहे तो सार्थ त्याला ठरवावा लागेल. आपण पाहिलं 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 28 धावा. अजून कमीत कमी 10 ते 15 धावांचा मानस फलंदाजांचा असेल तर या धावा घेण्यापासून रोखावं लागेल गोलंदाज नरेशला. नरेश कशी गोलंदाजी करूया पाहूयात.
हरेश देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल शॉर्ट पिच होता, चांगला फटका, तितकं जबरदस्त क्षेत्ररक्षण. टाळ्या जरूर व्हायला पाहिजेत या क्षेत्ररक्षकासाठी. आणि या ठिकाणी या 2 धावा पाहायला मिळतील. 4 धावा संघासाठी जरूर वाचवल्यात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी. विकी यांच्या माध्यमातून या तब्बल 4 धावा वाचवल्या. जबरदस्त क्षेत्ररक्षण. अजून आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत या ठिकाणी 5. पहिल्या चेंडूला कदाचित फलंदाज बाद झाला असता. आता नशिबाची साथ आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. गतीमध्ये परिवर्तन आणि यावेळेस मात्र सक्सेसफुल पुल पॉवरफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर गुल षटकार. या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आपण पाहिलं तर आतिश मनात स्वतःवरती खुश होता, कारण पहिल्या चेंडूला जे त्याला हवं होतं ते मिळालं नाही आणि दुसऱ्या चेंडूवरती लाजवाब पद्धतीचा स्ट्रोक खेळलाय षटकार. पुनश्च एकदा गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूला विकेट मिळू शकले नाही, दुसरा चेंडू थोडासा मागडा ठरला, षटकाराच्या स्वरूपामध्ये धावा खर्च केल्या आणि आता मात्र 4 चेंडूसाठी गोलंदाज नरेश. वेगवान चेंडू, चांगला फटका, पदता इथे दाखवलं. या ठिकाणी कुठलीही धाव घेतलेली नाहीये आणि या ठिकाणी मात्र फलंदाज स्वतः या ठिकाणी बाद झालेत आणि अजून एक धक्का बसतोय फलंदाजी करत असताना. क्रिए वर्सेस वारलीपाडा संघनायकाला सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल, काही कारणास्तव आपण लवकर खेळवतोय. बोकरी ए वर्सेस वारलीपाडा. संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. यावेळेस वेगवान चेंडू, हलकीशी एज आणि एकच धावफलकावरती धावा लागतात. त्या 41 जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 42 धावांची गरज.
दरम्यान या स्पर्धेचे आयोजक चांगलं योगदान आहे ज्यांचं रुपेश गोरले यांचं आगमन झालंय. मला वाटतं दुपारच्या भोजनाचा चांगला आस्वाद घेतलेला आहे. स्वादिष्ट भोजन. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर बघा समालोचक अजून जेवले नाहीत मात्र आयोजक जेवलेले आहेत. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर वारंवार पेरणी केली जाते. स्वतःच्या पायावरती दगड मारून घेणारी सिद्धांत नागलेकर यांची गोलंदाजी. एक दर्जेदार संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं मात्र या ठिकाणी सुमार दर्जाची गोलंदाजी केली जाते. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 19 धावांची गरज असताना गोलंदाजी घेतली हातामध्ये. आतापर्यंत आपण 6 धावा बहाल केलेल्या आहेत. दरम्यान सिद्धांत पुढचा चेंडू निश्चितच आता मात्र सुरेख चेंडू कुठेतरी कमबॅक करतोय. निर्धाव चेंडू. 4 चेंडूंमध्ये गरज आहे 13 धावेंची. हाच टप्पा हीच गोलंदाजी आणि हेच मार्गदर्शन अक्षय पाटील करत असेल. 4 चेंडू 13 धावांची गरज. सिद्धांत नागलेकर गोलंदाजी धुरा सांभाळत सामोरा जाईल तो राकेश. राकेश हरड. निश्चित एक सुंदर फटका. चेंडू हवेत गेलाय. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी घडलेली आहे. आसमासी गिरे और खजूर पे अटके आणि 2 धावा बहाल. 2 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धाव झळकतायत 31. 3 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 11 धावेची गरज. माफ करा 31 धावा झळकलेल्या. 42 धावा विजयांचं लक्ष आहे. 3 चेंडू 11 धावा. एक सहज सोप्पा झेल धरतीला दान झाला. आयुष्यमान भवता आशीर्वाद दिला राकेशला. हा जीवनदान किती महाग पडतोय पाहूया. उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा इशारा वाईट. 32 धावा. 3 चेंडू 10 धावेची गरज. एका पाठोपाठ एक धावांची किरामत वाटली गेली. दिवाळी नव्हता, दसरा नव्हता, पण नाताळाचा बोनस दिला गेला सिद्धांत नागलेकर यांच्याकडनं. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच मोठा फटका. चेंडू सीमारेषा पल्ल्याड जाईल. एक उत्तुंग षटकार. जीवनदान दिल्यानंतर दोन चेंडू 4 धावेची गरज. आता कसं वय दोघांचंही अजूनही सामना दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून समसमान आहे. प्लीज टीम मिटिंग नाही. टीम मिटिंगची गरज नाही प्लीज. पंचांचा इशारा आहे. त्वरा करा. आपल्या चुका आपण करत असतो. या ठिकाणी चुका झाल्या आणि त्या चुकीला माफी नाही हे दाखवून दिलं राकेशनं. ज्या पद्धतीनं फटकेबाजी केलेली आहे. जयदुर्ग अतकोली संघाला विजयाची गरज होती आणि त्या विजयासाठी तो आसूसलेला आहे. दोन चेंडू 4 धावेची गरज. सिद्धांत नागलेकर इथून सुद्धा कमबॅक करू शकतोय. दरम्यान पुढचा चेंडू. मयूर मोरे प्लीज आपण समालोचन कक्षात सज्ज राहायचंय. खेळ सुरू करा प्लीज. खेळ सुरू करा. सिद्धांत समोर जाईल तो राकेश हरड. सलामीला आलेला हा फलंदाज दर्जेदार अशा पद्धतीनं फलंदाजी करतोय. आणि एक चेंडू 4 धावेची गरज. एक तेरी तो एक मेरी. ईट का जवाब पत्थर से देते हुए षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करतोय सिद्धांत नागलेकर. एक चेंडू 4 धावेची गरज. डू ऑर डायची स्थिती. सामना कसा असावा तर असा असावा. निश्चितच आदरणीय जाधव साहेब यांच्या डोळ्याचं पारणं फेडणारं आणि सन्माननीय चव्हाण साहेब आपल्याला सुद्धा सामना एक रोमांचकारी अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. एक चेंडू 4 धावेची गरज. दरम्यान पुढचा चेंडू सिद्धांत नागलेकर यांचा. सुरेख गोलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावरती सामना पूर्णपणे